नमस्कार. ठरला तर मग मालिकेत सध्या खूपच नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. अगदी. आणि त्यातही जी 23 जूनच्या भागाबद्दलची माहिती आहे त्यानुसार तर अर्जुन आणि सायली एका मोठ्या मिशनवर आहेत असं दिसतंय. हो ना. मिशन म्हणजे काय? तर साक्षीच्या त्या तुटलेल्या पेंडंटचा अर्धा भाग शोधणं. बरोबर. अर्जुनसाठी हा पुरावा मिळवणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहीतच आहे, पण तेवढाच धोकादायक मार्ग त्यांनी निवडलाय. नक्कीच. सायलीने चक्क वेषांतर केले. तोंडाला मास्क आणि वेगळे कपडे घालून ती थेट साक्षीच्या खोलीत घुसणार आहे. हो, आणि सुरुवातीला ती पोहोचते सुद्धा. साक्षी तिला ओळखत नाहीये असं दिसतंय. पण हे किती वेळ चालणार? तिने खोकल्याचं नाटक करून साक्षीला बाहेर पाठवलं, हे हुशारीचं आहे पण अशा परिस्थितीत देहबोली, चालण्याची पद्धत यातनं काहीतरी गडबड होऊ शकते. सायलीचा आत्मविश्वास टिकून राहणं गरजेचं आहे इथे. आणि ती शोधायला लागते, ड्रॉवरमध्ये बघते, पण जे हवंय ते काही मिळत नाहीये. मिळत नाही. उलट तिथे भलतंच एक लॉकेट सापडतं. हा एक मोठा ट्विस्ट आहे. हो ना. एकतर पुरावा नाही मिळाला आणि हे नवीन लॉकेट काय आहे आता? नक्कीच. हे सापडलेलं लॉकेट म्हणजे एक नवीन रहस्य असू शकतं. कदाचित साक्षी आपण विचार करतो त्यापेक्षा जास्त काय म्हणतात त्याला, गुंतागुंतीची आहे, किंवा हे लॉकेटच पुढे काहीतरी उलगडेल. शक्यता आहे, पण सध्या तर पुरावा नाही आणि वेळही जातोय. आणि त्यातच अर्जुनचा फोन येतो. हो, तो तिला घाई करायला सांगतोय, बाहेरही परिस्थिती तणावपूर्ण असणार. अगदी. अर्जुन बाहेर जरी मॅनेज करत असला तरी त्याचा हा फोन म्हणजे सायलीवरचा दबाव वाढवणाराच आहे. दोघांचीही कसोटी लागली आहे. प्रत्येक मिनिट महत्वाचं आहे आता. हो, आणि नेमकं याच दबावाच्या क्षणी त्याच क्षणी साक्षी परत येते. अगदी रंगेहात पकडल्यासारखी परिस्थिती. हा खरा क्लायमॅक्स पॉइंट आहे. सगळा प्लॅन फिसकटतो की काय असं वाटायला लागतं. सायलीचं धाडस तिच्या अंगाशी येणार का? ती प्रचंड घाबरलेली दिसतीये. सगळ्यात मोठा प्रश्न आता हाच आहे की साक्षी तिला ओळखेल की तिचा वेषांतर तिला वाचवेल, यावरच सगळं अवलंबून आहे. अगदी. आणि इथेच भाग संपतो, प्रेक्षकांची उत्सुकता एकदम शिगेला पोहोचते. बरोबर. पण या प्रश्नापलीकडेही विचार करण्यासारखं आहे. तर श्रोत्यांनो, विचार करा की समजा साक्षीने सायलीला ओळखलं तर याचा परिणाम फक्त या प्लॅनवर नाही तर अर्जुनच्या एकूण केसवर, त्याच्या रणनीतीवर कसा होईल. आणि महत्वाचं जर साक्षीला हे कळलं की सायली तिच्या खोलीत काय शोधत होती, तर ती गप्प बसेल की ती या माहितीचा वापर स्वतःच्या बचावासाठी करेल, किंवा उलट अर्जुन सायलीवरच डाव टाकेल. हो, याचे परिणाम खूप दूरपर्यंत जाऊ शकतात. नक्कीच. यावर विचार करायला खूप वाव आहे. तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन भाग पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.